हॅलो नमस्ते मित्रांनो, कसे आहात सगळे। मी MK तुमचा होस्ट, तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण अशा भन्नाट अशा राईडवरती जाणार आहे। थोडी संध्याकाळ झालेली आहे, पण आज आपण निघणार आहे अशा एका ऐतिहासिक किल्ल्यावरती, जे देवगिरीमध्ये लपून असलेला हा फोर्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता, अतिशय ऐतिहासिक आहे। आणि आम्ही इथे कसे पोहोचलो आणि आम्हाला इथं काय काय बघायला मिळालं हे तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आपल्या दादाच्या गावाला आलो आहे। आपल्याला अतिशय रात्र झाली आणि आल्याच दादानी म्हटलं की आपण खेकडे पकडायला जाणार आहे। काय गिरा? तर मित्रांनो बघूया, एक्साइटमेंट खूप आहे। तर आल्याच आपल्या ॲडव्हेंचरला सुरुवात झाली। तर आपण आता जाणार आहे, बघू कसे पकडले आहेत ते। इथे बाजूलाच नदी आहे, त्या नदीमध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला खेकडे पकडायला। तर डायरेक्ट भेटू आपण नदीवरती, चला। चिल्ला नहीं करें। मित्रांनो, आपण जंगलात असल्यामुळे इथे जंगली डुकरांचा थोडासा धोका आहे। त्याच्यामुळे नाही का इथे थोडं ही असे माईक वगैरे लावून थोडा आवाज केला जाते। इथे फटाके वगैरे फोडून थोडा आवाज केला जाईल, मग त्याने आपल्याला म्हणजे डुकर वगैरे असले तर ते पडून जातील। त्यासाठी म्हणून ही असे गावातली यंत्रणा आहे। तर मित्रांनो, आपण आता नदी पात्राकडे पोहोचलेलो आहे आणि आता बघू आपल्याला किती खेकडे मिळते। तर पाणी थोडं कमी झालेलं आहे, पण तरी आपल्याला असा अंदाज आहे की खूप सारे खेकडे असे मिळू शकते। तर बघू, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूया। पकड़ के चलो बराबर। हाँ, वो वाले टॉर्च से दिखता। चलो क्रैब हंटिंग। हाँ क्रैब हंटिंग, तू क्रैब हंटिंग लिया मेरा, लिया ना। मित्रांनो, पाणी खूप थंड आहे मित्रांनो, पण बघूया आता ॲडव्हेंचरसाठी निघालोच आहे। तर थोडेफार खेकडे पकडूनच जाऊ आता। हाँ हाँ क्रॅब हंटिंग येऊ द्या। तर मित्रांनो, इथे आपल्याला पहिला आपला खेकडा दिसलेला आहे। तर आता त्याला पकडू। पाय तुटले का त्याचे? पकड के रखता हो। तर मित्रांनो, आपल्याला आपला पहिला क्रॅब भेटलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला बरेचसे खेकडे मिळालेले आहे। तर आपले खेकडे पकडून झालेले आहे। तर आता आपण परत घराकडे निघालो आहे। तर आता रात्री तुम्हाला काही दिसणार नाही, सो तुम्हाला मॉर्निंगमध्येच सकाळी मी फोटो दाखवणार की किती खेकडे आपल्याला मिळाले। तर मित्रांनो, हे आपले काल पकडलेले खेकडे आहेत। तर याचं काय करायचं तर आपण हे करूच, पहिले फ्रेश वगैरे होऊ आणि आपल्याला निघायचं आहे सरळ माहूरला। कैसी लगी? कैसी ले? थोड़ा देखने दे, पैंट पहन के हूँ मैं। अरे है क्या गलत इल्यूजन होगा। है क्या? अरे हाँ, वही ना, घर पे ना आ रहा नहीं ना वो, करके उसको नहीं लाना पड़ रहा। तर मित्रांनो आपण इथे फ्रेश झालेलो आहे
आणि बाईकसुद्धा कोल्ड स्टार्ट केलेली आहे. तर ही वेंकी भैयाची बाईक आहे मित्रांनो, बघू शकता नवीनच आली आहे. तर आपण आता जस्ट जाणार आहे माहूरला. तर माहूरचा तर फोर्ट बघूया, तर फोर्टला व्हिजिट करणार आहे. तर बघूया आपल्या राईडला. तर मित्रांनो आपल्याला निघायला थोडा उशीर झालेला आहे, बट बघू आपल्याला जायचं तर आहेच. आणि अतिशय असं जंगलामधून जायचा रस्ता आहे. आपण टेअर्सनी जाणार आहे पूर्ण त्या फोर्टला. तर बघूया, तुमचा जास्त वेळ न घेता फास्ट फॉरवर्ड करूया क्लिप आणि आपण डायरेक्ट माहूरला पोचल्यावरच भेटूया. तर मित्रांनो फायनली आपण माहूर येथे पोचलेलो आहे. हा गेटमधून आपण एंटर होऊन आधी बाजूला एक तळ आहे, तर तिथे जाणार आहे. त्या लेकला आपण पहिले जाऊया, पहिले ती लेक बघूया आणि त्यानंतर मग पुढे आपल्या समोरच्या राईडला कंटिन्यू करूया. तर मित्रांनो फायनली आपण त्या लेकवरती पोचलेलो आहे. तर इथे बघूया ती लेकचा व्ह्यू घेऊया आणि इथे थोडे फोटोज वगैरे क्लिक करूया. ट्रॅकची सुरुवात झालेली आहे. तर आपले काही मंडळी आतापासूनच थकलेले, मला पण असा खूपसा दम आलेला आहे. पण हा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू बघून अतिशय आनंद वाटतो. किती सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. तर बघूया, आपला हा ट्रॅक कंप्लीट करूया पहिले. खूप दमलो आहे. आणि हे पुढे जे दिसतं ते मंदिर आहे मित्रांनो. हाँ चलो. तर मित्रांनो, इथपर्यंत पोचण्यासाठीच आपल्याला खूप दम लागला आहे. अतिशय बघू शकता आपले फ्रेंड्स सगळे थकलेले आहे बघून. तर आपण इथे थोडासा रेस्ट करणार आहे. आपण पोचलोच आहे फोर्टवरती.
इथूनच बाजूने पायऱ्या जाते, तर त्या पायऱ्या चढल्याच्या नंतर आपण डायरेक्ट फोर्टवरती एंटर होणार आहे. ओ वेंकी भैया. तर मित्रांनो, फोर्टची ही अशी एंट्री गेट आहे. तर इथून आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे. इथून पुढे गेल्याच्या नंतर इथे आपल्या लेफ्ट हँड साईडला असा सही व्ह्यू दिसतो आणि राईट हँड साईडला इथून अंदर एक मंदिर आहे. तर असं काय तुम्ही या फोर्टची बनावट बघू शकता. अतिशय सुंदर असा बांधला आहे हा फोर्ट मित्रांनो. देखा मैंने. तर मित्रांनो, इथे महाकाल देवीचं मंदिर आहे आणि खूप सारे पर्यटक इथपर्यंतच ह्या फोर्टला व्हिजिट करतात मित्रांनो, आणि इथून फोटोज वगैरे क्लिक करून परत जातात. पण आपण या फोर्टमध्ये खूप अंदरपर्यंत जाणार आहे मित्रांनो, जंगलामध्ये, आणि बघूया आपल्याला या फोर्टमध्ये काय काय बघायला मिळते. तर बाकी व्ह्यू तर खूप सही आहे मित्रांनो, लय भारी व्ह्यू दिसतो इथनं. दारू पे निकले. अरे शिवाजी महाराज कैच पकड़ते हम, कैच पकड़ते हम. इधर ले निकलना रे, मेरा भी इधर. मेरा फोटो है इधर. वेंकी भैया, मेरा निकलना ऐसा. अरे वाह, क्या हेलमेट पहने, कड़क. पैसा वसूल. इधर में फोटो है मेरा, इधर में. इधर ऐसा करके निकाल. आओ, हेलमेट कड़क दिख रहा लेकिन पैसा वसूल. चलो. हम पत्थर वैसे कम खतरनाक पत्थरों में. जंगल भी कैसा खतरनाक है. बीच में कुछ तो भी रहा होगा वो, यहाँ पे कुछ तो बस्ती विस्ती कुछ तो भी रहा होगा. तर मित्रांनो, हे काय आपल्याला माहीत नाही, ब्लॅक मॅजिकसाठी केलं आहे की काय. तर पण इथे असे बावले वगैरे फेकलेले गेले होते की आपल्याला थोडेफार दिसले, बट माहीत नाही आपल्याला नेमकं काय आहे ते. तर जाऊया पुढे बघू. बहुत बड़ा दीवार हो गया ब्रो. इधर देख बे. कम चिल्ला जो ना. यहाँ से ही है, इधर से. इधर हाँ. आइडा. हाँ, पायरे तो है. तर मित्रांनो, आपण पुढे चालता चालता अशा लोकेशनवरती आलेलो आहे, जे तुम्ही पुढे बघू शकता. अतिशय सुंदर आणि हॉरर अशी लोकेशन आहे. नेमकं हे राणीमहलचा दरवाजा असू शकते किंवा राणीमहल असू शकते, आपल्याला तर पुरेसं माहीत नाही सध्या की नेमकं हे काय आहे. तर बट अतिशय सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की इकडल्या साईडला अंदर यावं आणि ही लोकेशन नक्की व्हिजिट करा. बाकी आपण त्या कॅमेरा वगैरे सेट करून थोडा फोटोज वगैरे काढूया आणि अंधार व्हायच्या अगोदर आपल्याला इथून परत पण जायचं आहे मित्रांनो. सो आता ही लोकेशन आपण एक्सप्लोअर करूया आणि इथे थोडे फोटोज वगैरे क्लिक करू, मग त्यानंतर पुढे निघून जाऊया. वेंकी भैया,
चलो आगे आगे। तर मित्रांनो यांचा फोटोशूट चालू आहे इथे आणि यांचा फोटोशूट झाल्यानंतर आपण इथून लगेच निघणार आहे। पुढे आपल्याला अजून काही बघायचं आहे फोर्टमध्ये, सो निघूया इथून लवकर। हेलो, ये देखो आ गए अपन। हाँ भाई सुन ना, संभाल लेगा तो। अरे बंदे लोग बंदे लोग को भी कॉल कर दे। अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे। हाँ? पीछे ले मतलब रैंडम लगा रहा था मैं भी। जान दो। अरे देखिए इधर से आएंगे ऊपर से, चलो ना नीचे से। रास्ता नहीं है। पता नहीं बाप व्यू दिख रहा कड़क। हाँ डिओल वाले हो। हाँ क्या रोड है। ये आगे पहुंच गए। चलो गैंग। तर मित्रांनो आपण आता पहिले आपल्या हत्ती दरवाजाकडे पोहोचलेलो आहे। इधर जाते क्या इधर जाते? देख अभी तेरा रास्ता निकाल। ये ऊपर जा रहा, ये नीचे जा रहा। चल ऊपर जाएंगे। चलो हमें से ऊपर रास्ता के पास पहुंच गए। पहुंच गए। क्या हवा आ रही हो कड़क? वो गेट देखो। हाँ वेंकी भैया वो वाला गेट देखो। हाँ मतलब हाथी गेट। गेट कड़क दिख रहा हूँ। कड़क दिख रहा है।
तर मित्रांनो, हा आहे असा आपला हत्ती गेट की तुम्ही बघू शकता पुढे. पण काही प्रेमभंगी लोकांनी या ऐतिहासिक वास्तूची ऐशी तैशी करून ठेवलेली मित्रांनो. सगळीकडे असे नावं वगैरे लिहून ठेवलेले. असं नाही करायला पाहिजे, बट आता त्यांना कोण समजवणार. तरी पण अशी सुंदर अशी वस्तू आहे, याच्यावरती असं करून यांना काय मिळते काय माहीत नाही. पण काय करू शकतो आपण तरी मित्रांनो. तर मित्रांनो, या साईडला आपलं या हत्ती गेटची वरची बाजू आहे. तर इथे जाऊन बघू आपल्याला काय बघायला मिळते. तर परत इथून व्ह्यू चांगला दिसतो म्हणतो आणि थोडंसं असं फ्लोअरसारखं केलेलं आहे. सो तिथे आपण थोडंसं व्ह्यू वगैरे बघू शकतो चांगल्याने. इथे जास्त लोक वगैरे येत नाही ना मित्रांनो, त्याच्यामुळे असे झाडं वगैरे वाढलेले आहे. तर त्याच्यातूनच आपल्याला पायवाट शोधत आपल्याला वरती जायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो, त्या टाईपचं असं बैठक करण्याची व्यवस्था असू शकते ही. कारण की तर रॅम्प वगैरे बनलेला आणि इथून आपण बाहेर बघू वगैरे शकतो. आणि या खिडकीतून हवा मस्त थंडी येते खूप. त्याच्यामुळे ही तशी वास्तू असू शकते. आणि इथून आपला समोर हा गेट आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. इथून त्या टाईमला पाहणी वगैरे होत असेल. आणि हा सनसेट इतका सुंदर असा सनसेट आहे. अजून काय पाहिजे आयुष्यात मित्रांनो. शिवरात्री दा महिना ते देवा तो नावा बोला ना जत्रा दे नावा बोला मेला दे पैदा लेता काय नावा बोला ना जत्रा शिवरात्री दा महिना चलो उतरने का आपने को नीचे.